नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। फारणेवाडी, बहे, बोरगाव, बंधारा परिसरात गुरुवारी सकाळी धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आलाय। कृष्णा नदीच्या पात्रात रसायनयुक्त सांडपाणी आणि मळी मिसळल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची गंभीर घटना समोर आली। नदीपात्रात ठिकठिकाणी मृत माशांचे खच पडलेले दिसून येत असून संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरले। त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय। गुरुवारी सकाळी बहे, बंधारा आणि फारणेवाडी परिसरात मासे तडफडताना दिसू लागल्याने नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। अनेकांनी बादल्या पोती भरून हे मासे घरी नेले। मात्र हे मासे विषारी पाण्यामुळे मृत झाले असल्याने त्यांचे सेवन करणे जीवघेणे ठरू शकते, असा इशारा जानकरांनी दिलाय। प्रशासनाकडून याबाबत तातडीने जनजागृती न झाल्याने संताप अधिक वाढलाय। गेल्या 3 वर्षांपासून दरवर्षी याच काळात अशाच घटना घडत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। परिसरातील कारखान्यांकडून रसायनयुक्त आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित झाले। जलचर सृष्टीचा अक्षरशः संहार होत असून नदीचे नैसर्गिक संतुलन बिघडले। नदीकाठच्या नागरिकांना त्वचारोग, श्वसनाचे त्रास आणि इतर गंभीर आजारांनी ग्रासले असून प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि तालुका प्रशासनाकडून ठोस व कडक कारवाई होत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ पाहणीपुरती औपचारिकता पार पाडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। नदीत सोडले जाणारे रसायनयुक्त पाणी आणि मळी यामुळेच हा पर्यावरणीय संहार घडत असल्याचा ठाम आरोप स्थानिकांनी केला असून दोषी कारखानदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागले। नदी ही जीवनवाहिनी असताना तिचे विषारीकरण करणाऱ्यांना पाठीशी घालणारे प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली काम करत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। आता तरी सरकार आणि संबंधित यंत्रणांनी जागे होऊन या प्रकाराला आळा घालावा, अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आलाय। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।